काही वाटत नाही त्या त्रासात, कारण की माझ्या आईनं आणि बापानं माझी एकुलता एक आहे, तरी मला धर्मासाठी सोडला. हे तुला सोडला जा, कारण की भगतसिंगाच्या आईने सांगितलं होतं, भगतसिंग फासावरती गेला तेव्हा रडायला लागली. बायकांनी विचारलं ग का रडते? भगतसिंगाची आई म्हणते काय ग, मला एकच पोरगा आहे म्हणून देशासाठी फासावर लटकवला. अगं चार असते ते चारीच्या चारी फासावरती लटकले असते. हे असणार देशप्रेम आपल्याला. अरे देशावरची प्रेम करणारी माणसं पाहिजेत आम्हाला, आम्हाला मानणारी माणसं नाही पाहिजेत फक्त, तर आमच्या सोबत झटणारी, धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारता मारता चिगावे राज्य आपुले, देशद्रोही तुके कुत्ते मारोणी घालावे परते, देवदास पावती फत्ते यदर्थी संशय नाही, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलूक बडवावा की बुडवावा धर्मसंस्थापनेसाठी. अशा असणारा शंभूरायाच्या असणाऱ्या आख्यानाला मी श्रवण करतो. सुरुवात सगळ्यांच्या पासून भावना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक भगव्या हिंदुमय शुभेच्छा. अशीच भगवी टोपी तुमच्या डोक्यावरती राहू दे आणि असंच कार्य खूप वर्ष चालू दे. असंच कार्य खूप, भगवा बघितलं की आपलं राहू अंग सळसळलं पाहिजे. हा, म्हणून ह्या भगवा ठेवायचा असेल तर हा माणूस ठेवावा लागेल, हे फक्त बोलतो. आणि एकदा गोड असं माझ्या शंभूरायाचं चरित्राला सुरुवात करतो. धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठल 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 धर्मवीर संभाजी राजा श्री क्षेत्र संगमेश्वर, संगमेश्वरावर धर्मवीर संभाजीराजांची वस्ती पडली. आणि कवी कालशांना धर्मवीर संभाजीराजा बोलते झाले. कवी बोला राज. कवी आम्हास असं वाटतं की उद्या जाण्यापूर्वी आम्ही या महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालावा. कवी हो राज, का नाही, मी उद्याच तयारी करतो. हो. आणि दिवस दुसरा उजाडला आणि कवी कलश असणाऱ्या संभाजी त्यांच्या जवळ आले. राज बोला. राज तयारी झालीये, चला ना आपण अभिषेक घालूया देवाला. हो कवी, त्याला आवाज द्या. पण कवी आज आम्हास असं वाटतं की आम्हास आबासाहेबांची आठवण येते राव. आज जर आबासाहेब असते ना तर त्यांना खूप आवडलं असतं. आम्ही दुःखात असलो की आम्हाला फक्त बाप आठवतो, आमचा आबा. जर आबा असते तर आम्हास असं कवटाळलं असतं, छातीला लावलं असतं आणि आम्हास बोलले असते की बाळा असं खचून नाही जायचं. तुमच्यावरती जो जो ताई प्रसंग येईल त्यावेळेला तुम्हाला जगात कोणीही चांगलं बोलणार नाही. जगाच्या पाठीवर तुम्हाला चांगली म्हणणारी दोनच माणसं आहेत, ती म्हणजे आई आणि बाप. तुमच्याविषयी एखाद्यानं जर तुमच्या आईला सांगितलं ना तुमची पोरगी अशी अशी वाईट वाटते वागते, तरी तुमच्या आईला आणि बापाला ते पटत नाही. याला म्हणावं माय आणि बापाचं प्रेम. पण आई आणि बाप जगातला निघून गेला तर तो माणूस जगात सगळ्यात मोठा भिकारी असतो, लक्षात ठेवा. जोपर्यंत आई आणि बाप आहे ना त्यांना खूप जपा राव, भयान जपा. सगळे आपल्या जीवावरती उठतील पण माय आणि बाप कधीच उठणार नाही. संभाजीराजांना आठवायला लागलं की माझा आबासाहेब असते तर खूप छान झालं असतं. कसं बस कवी कलशांनी उठवलं आणि त्यांना त्या अभिषेक घालण्याच्या स्थळावरती नेलं. शंभूराजांनी बघितली पुढे मूर्ती, हातामध्ये कलश दिला, हातामध्ये कलश दिला आणि अभिषेकाला तयार झाली. या या महादेवा या.
आमच्या आबासाहेबांनी सांगितलं होतं की हा महादेव आहे ना, तुम्ही पुकारा फक्त तुम्हाला औदार्य संपत्ती आयुष्य संपूर्ण काय दिलं जाईल या, आणि साक्षात जणू काय तो महादेव उभा राहावा. अरे एखाद्या देवाची पूजा आपण करायला लागलो ना, तो साक्षात देव उभा राहतो आपल्या समोर. आणि तसाच माझा महादेव त्या असणाऱ्या शंभूराच्या समोर प्रकट झाल्यासारखा स्वप्नात दिसला गेला आणि शंभूराचे वर्णन करायला लागले. वा वा वा, काय रूप आहे हे महादेवा. आमच्या आबासाहेबांनी हेच सांगितलं होतं आम्हाला. हे तुमच्या जटामधून वाहणाऱ्या त्या गंगा यमुना, तुमच्या भस्म लावलेलं कपाळ, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आणि सर्पांच्या माळा, हातामध्ये रुद्राक्षांच्या माळा, हे पण हे काय, जो शिवभक्त असतो, जो कट्टर हिंदुत्ववादी असतो, तो जप करणारा महादेव बघत बसत नाही, तर त्याच्या समोर आला होता हातामध्ये त्रिशूळ घेतलेला आणि शिवतांडव करणारा महादेव. आणि चला महामृत्यू मंत्र सुरू. शंभू राजा त्या महामंत्रामध्ये जपून गेले. 2.5 तास असणारी पूजा झाली, अभिषेक झाला आणि तेवढ्यात घात झाला आणि त्यात असणाऱ्या सगळ्या सह्याद्रीवरती घोड्यांच्या टफांचा आवाज यायला लागला. घोड्यांच्या किंकाळण्याच्या आवाजाने संपूर्ण असणारा तो परिसर धुमाळून गेला. मुघलांचं सैन्य आलं, एक जण आला आणि बोलता आला, हे हे राजांना उठवा, संभाजी राजाला सांगा की आम्हा चौरंग्यानं घेरलं गेलं. कोण सांगणार? जा कवी कलशांना बोला. आणि मग कवी कलश आले संभाजी राजांच्या जवळ. पण सांगावं कसं? जर उठवावं तर राजे चिडले जातील. तरी पण धाडस करून कवी कलशाने त्यांच्या खांद्यावरती हात टाकला. तो राजा संतापला गेला. अरे तो साक्षात त्या सारा शिवाचं रूप समोर घेऊन आपला बघत होता, त्याचं स्वरूप वर्णन करत होता, तो संभाजीला बोलता, कवी तुम्ही ऐसे करावे हे आम्हास मान्य नाही. कवी आम्ही आमच्या महादेवाची पूजा करत होतो, त्याचं वर्णन करत होतो, आम्हास का उठावलं? राज बोला. राजा आपण पकडलो गेलो. कवी हो आम्ही प्रत्येक वेळी असं पकडलो जातो. दुश्मन आम्हाला पकडतात, पण आम्ही कोणाच्या बापाला सापडलो नाही. त्याचं नाव राजा संभाजी. हो राजा, पण आता फौज मोठी आहे राजा. किती आहे? 80,000. काय होय? म्हणजे बातमी पक्की दिली तर त्या भडव्याला? होय राज. बातमी कोणी दिली त्याचं नाव सांगा हमास. राज नका ना ऐकू. का? तो हरामखोर कोणी आपल्यातला की काय? होय राज, नाव सांगा. त्याचा धडा वेगळा स्थिर नाही केला ना, नावाचा संभाजी नाही बोलणार आम्ही. आज त्रास होईल तुम्हाला. नाव सांगा कवी. ना विलाजानं कवी कलशांना नाव सांगावं लागलं. राज, तो दुसरा तिसरा कोणीच नाही, मग तो तुमचा सक्का मेहुणा गणोजी शिर्के. राज कवी, माझ्या गणाचं नाव नाही घ्यायचं, नाही घ्यायचं. अरे माझा गणा असं कसं करेल? आम्हालाही असंच वाटतं भाऊ कधी कधी. आमची माणसं अशी कशी करतील? तीच गद्दार असतात. चला माणसं ओळखायला शिका. संभाजी राजा, एक सांगू का तुम्हाला? मी नाटककार तमासगीर नाही डोळ्यातून पाणी काढायला. मी इथून माझ्या राजाला जपतो, पूजतो रोज.
चला मी घरातनं बाहेर निघालो ना तर मेलो म्हणून बाहेर पडतो. हा कोणी आम्हाला पुढचं पाहिजे ना, वंश पाहिजे ना, काय पाहिजे त्याला, आपण असंच जगणार फक्त भगव्यासाठी आणि परमपूज्य असणाऱ्या माझ्या शंभू राजासाठी जगणार आहे. अरे लाचारीची पोळी खाण्यापेक्षा स्वाभिमानाची भाकरी खाऊ आम्ही. हा एक लक्षात ठेवा सगळ्यांनी मिळून, जगात माणूस तेव्हाच खचून जातो ज्या वेळेला ज्या लोकांच्या वरती आम्ही अफाट प्रेम करतो आणि तीच लोक आपल्या जीवावरती ओढतात, तेव्हा माणूस खचला जातो. माझा संभाजीराजाही तसाच खचला ना. हे ऐक ना, ते नाव दुसरं सांगणार आहोत म्हणजे काय आहे, माझा गणा असं नाही करणार. अरे मी त्याला अंगा खांद्यावरती खेळवलाय, त्याला सांगितलं होतं मी, आम्ही पाठीमागे आलो ना, तुम्हाला आम्ही पाहिजे ते देऊ, सुभेदारकी देऊ. तो माझ्या जीवावरती का उठल बरं? दुसरं नाव सांगा ना आम्हास. नाही राज, गणाच गद्दार झाला. संभाजी राजा एवढा सगळ्या औरंग्याला झटणारा, लढणारा, त्याच्या घोडे सुद्धा पाणी पित नव्हती औरंग्याची भडव्याची. तो असे असणारे संभाजी राजा, त्याची दहशत होती. तो संभाजी राजा त्या असणाऱ्या पिंडीवरती बसून रडला त्या दिवशी, आपल्या सारख्या गद्दारांच्या मुळेच. हा आम्ही त्यात, आम्हाला धर्माशी काही घेणं देणं नाही. ज्यानं करायचं त्यानंच भोगायचं. अरे आम्ही कधी जागा होणार आहे? आम्हाला फक्त मी, माझं घर, माझी बायको, माझी पोरं, इस्टेट, संपत्ती, बंगला. माझा संभाजी राजा त्या शिवपिंडीला पकडून रडला. संभाजी राजा मनातल्या मनात म्हणत होता, हे देवा, माझ्या आबासाहेबांनी सांगितलं होतं की तू सगळं देतो राव, म्हणजे आयुष्य देतो, संपत्ती देतो, वैभव देतो, आणि आम्ही अभिषेक घातला 10 मिनिटात आमचं आयुष्य घेऊन निघाला तू. की आमचं काही चुकलं का? आपण चुकतो. प्रत्येक हिंदुत्वादी पोरांनी लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही हिंदुत्वाच्या कामात पडलात ना, तुम्हाला कोणीच चांगलं बोलणार नाही. जो हिंदुत्वासाठी, या पोरींच्यासाठी बोलेल, रडेल, त्याला गुंड म्हणतील माणसं. हा आम्ही शंड असण्यापेक्षा आम्ही गुंडच बरे आहे. कारण आमच्या बहिणीकडे, हिंदू बहिणीकडे एखाद्या भडव्याचा हात आला ना, तर आम्ही बैठका लावत बसणार नाही. भडव्याचा हात कलम करणारी औलाद आमची आहे. संभाजी राजा शांत बसला, एका शब्दानं बोलता येत नव्हतं, पण आठवला एकच, तुम्हाला ज्यावेळेस लव जिहाद मध्ये फसतात ना पोरी आपल्या, त्यावेळेला तिला बापच आठवतो पोरीनो, लक्षात ठेवा. त्या संभाजी राजाला माझा आठवला एकच देव, त्या देवाचं नाव आहे छत्रपती शिवाजी राजा. बाबा तुम्ही आम्हाला सांगत होता, शंभू कोणावरती विश्वास ठेवू नका. बाबा आम्ही फसलो, आमच्याच माणसाने आमचा दगा केला. ऐका ना आबा, आम्हाला असं वाटतं की आम्ही तुमच्यासोबत निघून यावं. आबा तुम्ही 3 एप्रिलला निघून गेलात, सगळा समाज जमला होता, सगळी माणसं रडत होती, पण आम्हाला अडकवलं होतं की आम्ही फुटीर आहे म्हणून. आम्ही आज हरलो आपल्याच माणसांच्या मुळे. क्षमा करा. आऊसाहेबांना धन्यवाद आमचा. राज, आज तुम्हाला या माणसाने भगवा फेटा घातला.
हार घातला. त्या मूर्तीकडे आत्ता बघायचं आणि बलिदान सांगून झाल्यानंतर बघायचं. अरे ते मूर्तीचा सुद्धा चेहरा रडबाब होईल एवढी ताकद बलिदानामध्ये आहे. संभाजी राजा माझा त्या असताना शिवपिंडीला बघून रडत राहिला. तेवढ्यात कवी कलाशालीने पाठीमागून हात टाकला. उठा, चला राजा. ना कवी, हे कवी, आम्ही त्या औरंग्याला कधीच नाही घाबरलो. सावरकर सांगून गेले दादांनो, ना मला मुसलमानांची भीती वाटते, ना मला ख्रिश्चनांची भीती वाटते. मला भीती वाटते ते आमच्याच लाचार आणि गद्दार हिंदूंची भीती वाटते, जे माझ्याच धर्मातले असून माझ्याच धर्माच्या विरोधात असतात. सावरकरांनी दुसरं वाक्य सांगितलं, तुम्ही भारतीय म्हणून माझ्या समोर येत असाल तर मी भारतीय आहे, पण ज्या वेळेला तुम्ही मुसलमान समोर याल त्यावेळेस मी टीका लावून अभिमानानं सांगेल की मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. तत्व बाळगा रे बाबा. आज बांगलादेश मध्ये असल्या पोरींना भर रस्त्यात ओढून बलात्कार केला जातो. आज हिंदू नाही, बांगलादेश मध्ये प्रत्येक हिंदूला भर रस्त्यात डांबून त्याला उघडा नागडा करून जाळला जातो हिंदूला. भिवंडी मध्ये 2 पोलिसांना जाळलं गेलं. आपण सगळेजण पोलिसांचा, फौजींचा आदर करणारी माणसं आहोत का? हे रक्षण करतात, देशाचं देवाचं काम करतात, पण यांच्याकडे ती बघताना कशी बघतात? आज प्रत्येक पोलीस सुद्धा हा हिंदू आहे, तरी अंगावरती वर्दी असेल तरी त्याचं मन हे देवाविषयी, देशाविषयी आणि धर्माविषयी तितकंच कट्टर असतं, पण दाखवता येत नाही. त्यांच्यावरती अत्याचार करणारे कोण कोण आहेत जरा हिशोब काढा. पण मी खरं सांगतो, ज्या ज्या वेळेला माझ्या हिंदूंच्या वरती अत्याचार होतो त्यावेळेस यांच्यासारखी, आमच्यासारखी माणसं त्या हिंदूच्या पाठीमाग धाडसानं उभं राहतात. संभाजीचा हातबल झाला, खाली बसला. आयुष्यात पहिल्यांदा लाचार हिंदूंच्या मुळे खाली बसला. आम्हाला खाली आणलं जातं, आमच्या कोणी उभेवर जाऊ शकत नाही, फक्त आपल्यातलेच लाचार. संभाजीला कसं बस समजून सांगितलं आणि कवी कलशांनी उचललं. चला राज, गड जवळ करूया. नाही कवी, आज आम्ही संपलो. आम्ही एकही लढाई हरलो नाही 169 लढायातली, पण आज आम्ही तहही गेला नाही, पण आज आम्ही संपलो. कवी, त्या संभाजीराजांचं आख्यान आहे. त्या संभाजीराजामुळं एक लक्षात ठेवा ताई, तुमच्या कपाळाचं कुंकू हे तुमच्या असणाऱ्या नवऱ्याचं कुंकू नाही. तुमच्या कपाळाचं कुंकू त्या माझ्या धर्मवीर संभाजीराजाला, त्या भडव्या औरंग्याला अंड्या नसताना 40 दिवस हाल करून मारलाय ना. रक्ताचा एक एक थेंब म्हणजे भीक दिली तुम्हाला कुंकू आहे. ते सावरण्याची ताकद आपल्यात पाहिजे. आपल्या कपाळाचं कुंकू, कपाळाची टिकली सोडून ताई त्यांच्यात बुरका घालायला नाही जायचं आम्हाला. ही माणसं सगळी झटतात नाही. अमोल भाऊ आहेत, आमदार झालाय माणूस, पैसे कमवून गप्पू आणि घरात झोपावा ना. कशाला भगवी टोपी घालायची हो तुम्ही? चांगलं म्हणतात का आपल्याला? आपण हिंदुत्वाचं काम करतो भाऊ, तुम्ही गुंड आहात. आणि आपल्यातल्याही लोकांना पटलं जातं की खरंच हा गुंड आहे. का? ज्यावेळेस आमच्या पोरीबारीला लोबाडलं जातं त्यावेळेस हीच माणसं उभी राहतात, तेव्हा आम्हाला गुंड म्हटलं जात. बहुधा दुसऱ्यांदा असतील माझ्या कीर्तनाला, ताई एकदा होते, पण दाद आहे तुमच्या कार्याची. पाठीमागून सपोर्ट असल्याशिवाय काम होत नाहीत. त्याने एका भाषणात तिथं मला आठवते बोलला होता, महाराज आमच्या डोक्यात सत्ता नाही, आमच्या डोक्यात हिंदुत्व आहे आणि ते भाऊ काम करतात, त्याचा आम्हाला अभिमान आहे. हे आपल्याच वाट्याला नाही.
माझ्या आईच्या वाट्याला तीच आहे. पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही पहिलं जीवन जगत होता त्यावेळेला तुम्ही सुखी होता. पण आताच जीवन जगताना पाऊल टाकताना आपल्याला धोका आहे राव. मी पहिल्यांदा माझं दुकान, माझं सोन्याचं दुकान मी जगत होतो, अतिशय आनंद. आता बाहेर पडले की आईचे माझे 100 फोन येऊन गेले असतील, बरं आहेस का, काय गेला मला कुठं. हे काम करणं सोपं नाही रे भाऊ, हे बोलणं सोपं नाही. मी मगाशी बोललो, आमच्या आरड्यातली 14 पोरं अडकवले गेले रे. त्या पोरांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आनंद होता. ते तेज आहे धर्मवीर संभाजी राजाच्या बलिदानातून आम्ही साधलंय की ए मृत्यू सही न डरले मणी धर्मवीर फुटले सोन्यात तुटले जरी जी बसीर दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा उरात धरूया शिवसिंह छावा. माझ्या संभाजी राजाने एवढं बलिदान दिलंय की त्या बलिदानातून एक एक असणाऱ्या रक्ताच्या थेंबातून हजार हजार हिंदू कट्टर निर्माण झाले पाहिजे आणि त्याचा बदला घेण्याकरता आपण सगळे इथं तत्पर आहोत. संभाजी राजाला पकडायला आलेली टोळी, दोघांचं बोलणं चाललंय भावासारखं. मी थोडक्यात आवरतो, 10 वाजले, एकदम 10 मिनिटात आवरून टाकतो. 200 जणांची टोळी आली, साखरदंड फेकला गेला अंगावरती. संभाजीराजाच्या अंगावरती साखरदंड आला, साखरदंडाला जखडला गेला राजा माझा. इकडे 100 जणांनी ओढायला सुरुवात केली, इकडे 100 जण ओढत होते. आम्ही आमच्यावरती एक केस झाली की आम्ही म्हणतो बास, आम्हाला हिंदुत्वाचं काम आता. सावरकर सांगून गेले, धर्मासाठी तुमच्यावरती पडलेल्या केसेस आणि तुमच्यावरती झालेले वार तुम्ही अलंकार म्हणून वागवा तर तुम्ही असणारे कट्टर हिंदुत्ववादी मर्द आहात. आम्ही वाईट कामं करून केसेस नाही झाल्या, वाईट कामं करून आमच्यावरती माणसं चालवून येत नाहीत. आम्ही धर्माचं कार्य करतो म्हणून राक्षसांना आमची भीती वाटते, कारण की देवानं आम्हाला निवडलंय देव देश धर्माचं कार्य करण्याकरता. संभाजीराजांच्या असणाऱ्या अंगावरती ते साखदंड पडले गेले. इकडे 100 जण, इकडे 100 जण ओढायला लागले. हे सामान्य नाही हिंदुत्व, आता सोपं वाटतंय. मला परवा दिवशी एक जण हिंदुत्ववादी चांगला नेता बोलला, नेता मोठा. महाराज आज आपल्याला गोड वाटतंय, उद्या ज्यावेळेस आपल्याला सगळ्यांना ओढकून आत घातलं जाईल तेव्हा काय. मी एकच उत्तर दिलं भाऊ त्याला, माझ्या कृष्णाचा जन्म तुरुंगात झालाय, आपलं काय घेऊन ठेवलंय राव. वाघच पिंजऱ्यात असतो र, कुत्र नसते. कुत्र गली गलीने हिडतय, त्याला किंमत नसत्या. पण वाघाला सापड्यातनं सोडायचं म्हणलं तरी धाक असतो, कारण की तो वाघ असतो. संभाजी राजाला जसा जखडला गेला, कवी कलशाने बघितलं, राजा सापडलात तुम्ही. कवी असो, आपल्या संभाजीला साखरदंडाने बांधला. अंगरखा काढायचो का मुखरब खान बोलता झाला, मुखरब त्याचा अंगरखा फडा. अंगरखा असा नाही फटला काही. या ठिकाणी संभाजीराव नाही बघायचं. आता या ठिकाणी तुमचा नवरा आहे, तुमचा बाप आहे, तुमचा पोरगा आहे, तुमचा भाऊ जर असा सापडला असता आणि त्याला जर असा कापला असता तर तुमच्या मनाला काय वाटलं असतं हे डोक्यात ठेवा. हे ऐकताना ज्याच्या डोळ्यात पाणी येत नाही त्याला हिंदू नाही म्हणता येणार राव. आपल्या डोळ्यात पाणी येतं कधी माहितीये, एखादा हिरो आणि हिरोईन पिक्चर मध्ये बाजूला होतात तेव्हा हंडग्यासारखं आपल्या डोळ्यात पाणी येतं. आमच्या डोळ्यात पाणी काय येईल, आमचा पोरगा नाही गेला, आमचा भाऊ नाही गेला, माझा सक्का भाऊ नाही गेला ना, माझा मुलगा नाही गेला, मुलगा यांचा गेलाय, त्यांच्या नावानं जयंती केले जातात, त्यांचा पोरगा गेलाय. शिवजयंती करणारे अनेक मावळे बघतो आम्ही, पण 40 दिवस बलिदान पकडणारा मावळा नाही आमच्याकडे. हे असं बघितलं की बरं वाटतं राव. जेवढे जण आलात ना, पाठीमाग पर्यंत माणसं उभी आहेत. हे तुमच्यावरचं प्रेम आहे, पण लक्षात ठेवा, असा वरती चढलेला माणूस वरतीच असू द्या.
इथं नाही आणायचा, त्याला अजून वरती न्यायचा, अजून धर्माचं कार्य मोठं होतं. संभाजीराजाला जेव्हा पकडला, अंगरखा फाडताना इथं तलवार घातली. तलवारीनं अंगरखा फाडत निघाला. जगदंबा जगदंबा स्वर यायला लागला. अंगरखा फाडता फाडता छाती आणि पोट कधी फाटून गेलं कळलं नाही. जगदंबा जगदंबा. छाती आणि पोट फाटत फाटत बिंबीपर्यंत तलवार येऊन थांबली. तलवारीचं टोक बिंबीत घुसलं. तलवार थांबली म्हणून दुसऱ्या एका हरामखोरानं ती तलवार धरली आणि कटकन खाली ओढली. बिंबीची शिर तुटली. नावाज झाला, जगदंबे जगदंबे जगदंब. माय, आम्ही आम्हास वाचवा नाही म्हणणारा, फक्त हा छळ सहन करण्याची ताकद दे माया मास. जगदंब. अंगरखा फाडला गेला संभाजीराजाचा. साखदंड 100 जणांनी ओढले गेले. दादा, त्या साखदंडातून ना हे मांस बाहेर यायचं. शिवाजी राजाच्या बाळाच. आम्ही नाही बोलायचं हिंदुत्वाविषयी. मला हे सांगितल्यानंतर मला सांगा, हे असं तुम्हाला नाही, तुमच्या पोरी बाळींना, तुमच्या पोरांना असंच मारणार हे एक दिवस. साखदंडातून ते मांस बाहेर यायचं. एवढं ओढलं जायचं, एवढा ताण टाकला जायचा आणि ते मांस बाहेर यायचं. म्हणून ते मांस आत टाकण्याकरता तलवारीच्या पातीनं, हातोडीनं आतमध्ये तलवारीच्या पाती ठोकायच्या. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांच्या पर्यंत तलवारीच्या पाती ठोकल्या गेल्या. संभाजीराजाला उंटाला उलटा बांधला. उलटा का? अरे ऐका, राजा म्हणताना फक्त म्हणायचं नसतं, त्याला इज्जत राखायला कपडा नाही ठेवला भडव्यांनी. त्यांच्या गळ्यात गळ घालायचं आम्ही नाही घालणार. नग्नावस्थेतला राजा उंटाला उलटा बांधला आणि उंटाला उलटा का? तर सरळ चालला तर पुढे दिसेल काय आहे. मग उलटा चालायचा माझा राजा. पाठीमाग उलटा चालला की दगडाला ठेच लागायची. पाठीमाग पडायचा. पाठीमाग पडला की असणाऱ्या तलवारच्या पाती पाठीत घुसायच्या. वाचायचा, जगदंबे हे माय. खाली पडला की एखादा भडवा यायचा आणि असणाऱ्या चापकाच्या फटके द्यायचा. उठ काफर, उठ उठ. तुम्ही काफर आहात त्यांच्या नजरेत, लक्षात ठेवा. तुम्हाला असंच मारलं जाणार, याच्या पुस्तकात लिहिलंय. चला, सत्य सांगणार कोण? रोज जे 5 वेळा बोललं जातं ना, म्हणून इथं कीर्तन करायचा नाही मुसलमान, तर तोही तेच बोलतो की अल्लाह के सिवा हम किसी को इबादत के लायक नहीं समजते. आपला देव आम्हीच म्हणला पाहिजे. त्या संभाजीला बोलतो झाला, जगदंबे. वरून चापकाचे फटके पडायचे. उठ काफर. संभाजीचा उठायचा, पुन्हा चालायचा, पुन्हा टाच लागायची, पुन्हा पडायचा, पुन्हा तलवारीच्या पाती घुसायच्या, पुन्हा फटके पडायचे, पुन्हा उठायचा आणि पुन्हा चालायचा. कुठेतरी पाठीमागून यायचं, संभाजीराजांच्या अंगावरती थुंकायचं. कोणीतरी घाणघाण शिव्या द्यायचं. एखाद्यानं आला की हातात दगड घ्यायचा, फिरकरून मारायचा, छाताडावरती बसायचा, छाताडातल्या असणाऱ्या तलवारच्या पाती सपकन आतमध्ये घुसायच्या, काळजापर्यंत जाऊन भिडायच्या. हवा जगदंबे यायचा. कुठेतरी यायचं, तलवारीची पाती घेऊन रेगोट्या ओढायचं आणि त्याचा लचका काढायचं, कोल्या कुत्र्याला खायला घालायचं. हिंदू असा छळ करत करत संभाजीराजाला त्या भडव्याच्या औरंग्याच्या समोर आणून ठेवला. तो लांडा औरंग्या बोलता झाला, ए शंभो बोल. इतिहास चुकीचा सांगितला जातो.
की संभाजी राजाला पैशा करता मारला, सत्ते करता मारला, असणाऱ्या किल्ल्या करता मारला. खोटा आहे. हे हरामी आहेत सगळे असणारे पैसे घेऊन शिवचरित्र इतिहासकार. खरा इतिहास आहे का? तो भडवा औरंग्या एकच बोलला, बोल तुम्ही इस्लाम कबूल आहे, होतोच का मुसलमान? मुसलमान म्हणतात तळपायाच्या मस्तकाला गेली संभाजीराजांच्या, तशीच तळपायाच्या मस्तकाला प्रत्येकाच्या गेली पाहिजे मुसलमान म्हणतात. संभाजी राजा त्या असणाऱ्या औरंग्याच्या तोंडावरती थुंकला, लात घातली आणि बोलता झाला, ए हिंदू म्हणून जन्माला आलोय, हिंदू म्हणूनच मरणार, रक्ताच्या चिळकांड्या उडल्या तरी भगव्याच रंगाच्या निघणार, असं म्हणणारा जगातला पहिला शेवटचा राजा, त्याचं नाव संभाजी राजा. हे वाक्य ऐकलं ना औरंग्या ओरडताला, हे बहुत बोलते जुबान इसकी, काट डालो जुबान को. जीभ जास्त वळवळ करते, त्याची जीभ कापून टाका. मग या शिवाजी राजाच्या बाळाला जखडला गेला. हात धरले, पाय धरले, चटा पकडल्या, पाठीमाग ओढल्या. पुन्हा छळ सुरू झाला. विचारलं, होतोस मुसलमान? हे धर्म म्हणजे आस्था, धर्म म्हणजे प्रतिष्ठा, धर्म म्हणजे वैभव, धर्म म्हणजे माय, धर्म म्हणजे माय भाव, धर्म म्हणजे देव, धर्म म्हणजे देश, धर्म म्हणजे एक उत्स्फूर्तता, धर्म म्हणजे धगधगता इतिहास. आमचा धर्म म्हणजे आमचा कृष्ण भगवंत परमात्मा, धर्म म्हणजे माझी असणारी जगदंबा. संभाजी राजाचा नाक दाबलं गेलं तरी नाही उघडलं. मग एक जण आला, हातात हातोडा घेतला, गरगर फिरवला, मस्तकावरती प्रहार केला, कवटी फुटली गेली, रक्ताची चिळकांडी उडाली, आवाज आला जगदंबा. जगदंबा म्हणण्याकरता तोंड उघडलं आणि एक सांडशी पचकड आत गेली. जीभ पकडली गेली आणि पिळवटून जीभ बाहेर ओढली एक वीत. बाहेर ओढल्यावर तडफडला गेला माझा संभाजी. जगदंब स्वर थांबला र. वरून एक तलवार आली, तलवारीनं घाव बसणार तेवढ्यात औरंग्या बोलता झाला, बहुत बोलती थी जुबान, मत काटो जुबान को. याची जुबान, याची जीभ कापू नका. मग अजून चौघांनी हाताने ओढा. एखादं मोठं झाड मुला सकट उपसून काढतो तशी याची जीभ उपसून काढा, याला हलाल करून मारा, त्यांच्या पुस्तकात लिहिले. आणि चौघा जणांनी ओढायला सुरुवात केली. संभाजी राजा शांत होता. चौघे जीभ ओढतायत, माझा राजा एकटा आतमध्ये ओढतोय. पाचव्यानं पायी लावला आणि चौघांनी एकदा छिसका देऊन जीभ घाट्यातून उपसून बाहेर काढली. अरे जसं एखादं धरण कोसळावं, धरण फुटावं आणि पाण्याचा टोह बाहेर पडावा, तसं रक्ताच्या तारा पायी वाढल्या. दिवस दुसरा उजाडला गेला. संभाजी राजाला समोर उभा केला, विचारलं, होतोच मुसलमान? डोळ्यातली अंगाराने सुरुवात केली सांगायला, डोळे वठारले गेले. औरंग्या बोलताला, बहुत बोलती है इसकी आंखें फोड़ डालो, याचे डोळे फोडून टाका. मग तलवारी तापवल्या गेल्या, सज्ज झाल्या तलवारी, आल्या समोर डोळ्यांच्या इथपर्यंत आल्या. धग लागायला लागली माझ्या राजाला. संभाजी राजांनी डोळे झाकले गेले आणि डोळे मिटतात समोर दिसले माझे छत्रपती शिवाजी राजा. डोळे बंद केलेले बघितले, समोर आले शिवाजी राजा. हे शिवाजी राजा बोलते आहे माझे. हा शंभो, हे बाळा, डोळे का मिटलेत राजा? भीती वाटते का? किती जन्म पायाची वाहन उदर एकदा तरी.
आम्हाला भीती नाही वाटत. अरे मग डोळे का बंद केले राजा? आम्ही जर घाबरलो असतो तर आम्ही जीभ काढायच्या अगोदरच मुसलमान झालो असतो की. अरे राजा, मग आपण डोळे मिटायचे नसतात रे. आबा, शेवटचं बघावंसं वाटलं तुम्हाला. ऐका ना, बोल राजा. आबा, असं का असतं भाऊ? आपण आपल्या कुटुंबासाठी कधीच जगलो नाही. आपण देवदेश धर्मासाठी जगलो. मग आपण सापडलं गेल्यानंतर कोणीच नसतं आपल्या सोबत. सगळे हात वरती करतात, निघून जातात आणि म्हणतात की त्याला जास्त मस्ती होती. ऐक आबा, आम्ही आम्ही हरलो नाही आबा. आम्ही त्या औरंग्याच्या डोक्यात 9 वर्ष सैतानी गोंधळ वाजवला आबा. हे 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 संभा, डोळे उघडा तुम्ही. अरे तुम्ही डोळे मिटायचे नसतात. किती संकट येऊ द्या. हा, अरे तुमच्या डोळ्यात त्या भडव्याला औरंग्याला, अरे त्याचं मरण दिसू द्या. हे त्यालाही वाटलं पाहिजे. अरे तुमचं मरण बघून कळालं पाहिजे की अरे काय काय संभाजी राजा, शेर शिवा का छावा था, परम प्रतापी, हा पराक्रमी एकही शंभू राजा था. त्या भडव्याला कळू द्या तुम्ही त्याच्या समोर झुकत नाहीत. त्या भडव्याला कळू द्या तुम्ही माघार घेत नाहीत. तुमचं मरण त्याला कळू द्या. अरे तुमच्या मरणाची धास्ती घेऊन याच याच महाराष्ट्रात भडवा तडफडून मेला पाहिजे. उघडा डोळे. एका झटक्यात डोळे उघडले. उघडलेल्या डोळ्याच्या मध्ये तलवारीच्या पाती सर्रकन घुसल्या गेल्या. आता राजा अंधळा झाला. या भडव्याने अंधळा केला. 2 दिवसाचा छळ संपला गेला. असो हो, मी आजपर्यंत 2 दिवसात छळ सांगतोय बरं. ज्या दिवशी हा कट्टर हिंदुत्ववादी अनिल महाराज जोळेकर 5 दिवसात छळ सांगेल ना, चला मरून मी या गादीवरती पडून जाईल. मला नाही जगण्याची इच्छा राहणार. असा 39 दिवस छळ केलाय हो. त्या कुत्र्यांचं आम्ही कौतुक करायचं, भडव्यांचं नाही करणार आम्ही. प्रत्येकानं जाताना शपथ घ्या, एकाही मुसलमानाकडनं ख्रिश्चनाकडनं खरेदी नाही करणार आम्ही. अरे एवढी माणसं लढतात, तुमच्या पाठीमागं उभा आहेत, आमच्या मागं कोण आहे राव? तरी पण आम्ही महाराष्ट्र असणारा, बेळगाव असणारा पळतोय राव. 3दा गाडी उडवली माझी. मला आई बाप नाही, मला बहीण नाही. मी पण कीर्तनाचे पैसे घेऊन मस्तपैकी पाकिट घेऊन चांगल्या ऐश्वर्यामध्ये फिरलो असतो ना राव. ऐश्वर्यामध्ये गाडीत कुठेतरी बंगला घेऊन. एक वाक्य लिहून ठेवा माझं, हा अनिल महाराज जेव्हा मरणार ना राव, च्या अकाउंटवर 1 रुपया नसणार. त्याला राहायला स्वतःच घर नसणार. याची गुंठाभर जमीन नसणार. आपण जेवढं करणार ते अनाथ पोरं आपल्याकडे आहेत ना, त्याला फक्त 85 आहेत. पण ही पोरं एक दिवस 1000 होणार. आणि या 1000 पोरांच्या एका हातात टाळ आणि दुसऱ्या हातात देव देश धर्माचं रक्षण करायला तलवार देणार. असाच मरणार आहे आपण. काही इच्छा नाही कोणत्या गोष्टी. म्हणून 3ऱ्या दिवशी माझ्या राजाला हातात असं बोटात पक्कड घालायची आणि बोट उपसून काढायचं. विचारायचं, होतोच मुसलमान? दिवस 4था तलवार घालायची, तलवारीच्या पातीनं असं बटाटा सोलतात तसा सोलला त्याला. दिवस 6वा कानात पक्कड घालायची, कान उपसून काढायचं. दिवस 7वा इथून तोडायचा, कोल्या कुत्र्याला खायला घालायचा. इथून तोडायचा, कोल्या कुत्र्याला खायला घालायचा. तर जवळ आहे तुम्हाला तुळापूर, वडू,
जा माझ्या राजाला भेटायला. अजून पण वाट बघतोय तो. त्याला अजूनही वाटतंय की माझ्या बलिदानाचा बदला घेणारी माणसं इथे येतील. सगळे स्वार्थी राव. तिथे जातात, पाया पडतात, फोटो काढून माघार येतो आम्ही. तर जा, पाया पडताना शपथ घ्या, त्या धर्माविषयी मी कट्टर राहील. माझा संभाजी राजा वाघासारखा झगलाय, वाघच होता तो. जाताना एकच संभाजी राजाला या गादीवर वचन देऊन जातो, मी थांबतो. शंभू राजा, तुम्ही आमच्या देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी गेलात. आज या गादीवरून शपथ घेऊन सांगतो राज, जोपर्यंत मी आहोत माझ्या सोबत तुम्ही शपथ घेऊ शकता. मी तर घेतो की मी जोपर्यंत माझ्या प्राणात प्राण आहे तोपर्यंत मी फक्त माझ्या देव देश धर्माचं कार्य करून माझ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या असू द्या, बाहेरच्या जिल्ह्यातल्या असू द्या, बाहेरच्या राज्यातल्या असू द्या, त्या प्रत्येक असणाऱ्या लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांच्या पर्यंत हिंदूंच्या मनामध्ये तुमचं असणारं शौर्य, तुमचं असणारं बलिदान घालून, तुमच्या असणारं बलिदानाचं महत्व सांगून देव देश धर्मासाठी तुमच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी त्या पोरांच्या मधली आग रग धग निर्माण करून प्रत्येक पोराला ज्वालामुखी हिंदुत्ववादी तयार करण्याचं कार्य शेवटच्या श्वासापर्यंत करेल. आणि एक दिवस हा देश सुद्धा इस्लाम मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, ख्रिश्चन मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, आणि एक दिवस हा राष्ट्र हे हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही. असो, सगळ्यांनी असणाऱ्या माझ्या राजाला आठवा. माझं कीर्तन संपलं. एक निरोप देऊन जातो का तुम्हाला? मला चांगला म्हणा, मला वाईट म्हणा, मला निर्लज्ज म्हणा, काही नाही म्हणा. जगाच्या पाठीवरती दोन देव आहेत ताई, एक आई आणि दुसरा बाप. हे बाप सगळे पांढरे कपडे घातलेले दिसतात ना तुम्हाला, सगळे भिकारी आहेत राव, काय नाही यांच्याकडे. पण तुम्ही कुठलीही गोष्ट मागा, तो बाप आणून देतो ना तुम्हाला. राहणार थोडस मनासारखं त्याच्यात. हे सगळे दिसताना वाघासारखे दिसतील तुम्हाला, पण आपल्या स्वतःच्या पोरीसाठी ते खूप भिकारी राहतात. माणसाचा एक वीक पॉइंट असतो, तो म्हणजे तिची मुलगी. मुलासाठी बाप कधी झुरत नाही ग ताई, पण आपल्या मुलीसाठी बाप फास लावून घेऊ शकतो. तुमच्या हातात आहे माझ्या बापाला जगवायचा की मारायचा. हा पांढऱ्या कपड्यात राहणारा बाप, मला सांगा दादा, तुम्ही तुमच्यासाठी किती जगलात? तुम्ही किती श्रीमंत असावं, तुम्ही किती सावकार असा, पोरीचा वाईच वाकडा पाऊल पडला ना, हा बाप विष खाऊन मरून जाईल. ज्या दर्जानं, ज्या कॉलर ताट करून तुमचा बाप गावातनं फिरतो ना, तसाच वागू द्या त्याला. त्याच्याकडे काही मागू द्या, तो देणार. हे सगळे बाप आहेत. हे काही महाराज लोक, हे पण मुलीचे बाप आहेत. हे कशासाठी इथं आले? यांच्याही डोक्यात त्यांच्या मुलीचं लग्न आहे. एक लक्षात ठेवा ताई, तुम्हाला आता काही वाटणार नाही, पण ज्या दिवशी ज्यांची लग्न झाल्यात त्यांनी एक डोक्यात ठेवा. ज्यांची लग्न झाल्यात ना, त्यांनी डोक्यात ठेवा, एक वाक्य माझं आठवा. जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमची आई आणि बाप जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हाला माहेरात किंमत आहे. ज्या दिवशी तुमच्या माहेरातील आई आणि बाप निघून गेला, तुम्हाला माहेरात कुत्र्याची किंमत कोण देणार नाही. ऐकायला वाईट वाटेल. लग्नाच्या दिवशी बापाला हुडका, नसतो बाप तिथं. आईला ओळखतो आपण, आई रडते येऊन, बाप रडू नाही शकत. हे काही बापांचे चरण बघितले वाटतं, अरे गुंडासारखे आहेत, लय नाहीत रे, काही नाही यांना.
हे काही बाप इथे आहेत बघा, पोलीस आहेत आपले, विचारा त्यांना. त्यांची भीती आपल्याला वाटेल, पण तोही बाप त्याच्या पोरीसाठी झटत असतो किंवा रडत असतो हे त्यालाच माहित असत. आमदार असो दादा, खासदार असो, पोरगी म्हटलं की बापाचे डोळे पाणावतात, पोरगा म्हटलं की बापाचे डोळे पाणावतात. म्हणून ताई, तुम्हाला एकच सांगायचं, मला या असणाऱ्या कार्यकर्त्याने सांगितलं, लवजी हात सांगा, आपल्याकडे वेळ नाही, तरी पण ऐका, कसंही राहा तुम्ही, राहा कितीही त्यांच्याकडे मागा, तुम्हाला ते स्वतः फाटकी बनेल घालतील, फाटकी कपडे घालतील, पण तुम्हाला चांगलं देणार. पण तुमच्या बापाचं आणि आईचं मन एवढंच राखा की त्यांच्या मनासारखं लग्न करून त्यांना सुखी ठेवा. एवढं राखा की माझा धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाऊ नका, दुसऱ्या धर्मात जाऊन बुरका घालू नका, दुसऱ्या धर्मात जाऊन सगळेच असणारे नवरे नाही म्हणायचं, आम्हाला आम्हाला आमच्या धर्मात जगायचं आहे. एवढा फक्त निरोप देऊन जातो, मी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पर नाही. झाली शिवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी. छत्रपती शिवाजीराजा धर्मवीर संभाजीराजा, आदरणीय माझे गुरुवर्य परमपूजनीय संभाजीराव भिडे गुरुजी, माझी माता पिता, कृष्ण भगवंत छत्रपती शिवाजीराजा धर्मवीर संभाजीराजा परमपवित्र भगवाध्वज त्यांच्या चरणावरती माझी सेवा अर्पण करतो. ज्यांच्यामुळे आपण इथं सगळेजण जमलात ते कर्तव्यनिष्ठ, त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त भर वाटतं ते धर्मनिष्ठ. आणि भाऊ, खरं सांगू का, पोरांचा लय जीव आहे तुमच्यावर. मला भाऊ माहीतच नव्हते. मला वाटतं नुकतेच निवडणूक झाली, 3-4 महिने झाले असतील, तर मला वाटतं पेमगिरीला क्या कुठेतरी मी आलो होतो. आणि आपली भेट व्हायच्या बी अगोदर तिथले पोरं म्हणायचे, आमच्या इथला आमदार लय भारी, लय भारी, लय भारी. तुम्ही काय म्हणायचं, कुठलं काय असते रे? मी म्हणायचो ना, खरंच आपला अनुभव आहे तो आम्ही सांगायचो. अहो काय म्हणता महाराज, मी त्यांना कौतुक काय वाटायचं की भाऊ माझं स्टेटस बघतो, याचा अर्थ माझा नंबर त्यांच्या मोबाईल मध्ये सेव्ह आहे. कार्यकर्त्याची काय इच्छा असते हो? काहीच नाही. भाऊ माझे स्टेटस बघतायत, मला त्याचा आनंद वाटतो. अहो काय जण निवडून गेल्यावर माग कार्यकर्त्याकडे बघत पण नाही. नशीबे तुमच्या इथं बसल्या, वरती गादी ठेवल्या. ही असणारी भूमिका ही खूप महत्वाची आहे. आणि ही भूमिका सदैव हा सगळा हिंदू समाज, जो हिंदुत्वाला मानणार आहे, तो हिंदू समाज तुमच्या पाठीशी आहे. आणि जाताना फक्त बोलत नाही तर सांगून जातो, ज्या वेळेला माझ्या असणाऱ्या भगवंतानं मला एवढी फक्त दिलंय, सरस्वती मातेनं एवढं दिलंय की आपण हे पेटवू शकतो चांगलं. बघताय मगापासून सरस्वती माते तेवढी कृपा आहे, आणि ती फक्त हिंदुत्वासाठी, स्वार्थासाठी नाही. कधीही आवश्यकता लागू दे, 1 रुपया नाही आहे, तुमच्या करता आपण इथं हिंदुत्वासाठी येणार. बाकी काय आपल्याला काहीच नको. आदरणीय सर्वजण, आमचे कीर्तनकार म्हात्रे महाराज आलेत, आमचं दत्ताभाऊ असेल, इकडनं सगळेजण ज्यांनी नियोजन केलं त्यांचं नाव आशिष दादा, आदरणीय संपूर्ण गायनाचार्य, आणि तुम्ही सगळ्या रणरागिणी. भानू, जाताना एक लक्षात ठेवा, फक्त माझं तत्व, तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये टाळ आहे. प्रत्येकीनं लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा शिकाच. आपल्या संस्थेमध्ये जास्त लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, कुस्ती आणि कराटे शिकवलं जातो. 85 मुलं आहेत. ज्यांना कोणाला मुलं घालायचे असतील बिंदास्त फोन करा. महाराज आमच्या गावातली 25 आहेत, 50 आहेत, 100 आहेत, कितीही पोरं पाठवा, त्यांचा 1ही रुपया घेतला जाणार नाही. शिक्षण, जेवण, राहणं, खाणं सगळं, दवाखाना, शिक्षण, शाळेची फी, कपडे बिपडे सगळं मोफत. इथं आलेला 1 रुपये फक्त त्या पोरांसाठी असतो. आपण पाठवा बिंदास्त.
त्या पोरांना तयार करायचं काम आपल्याकडं, कारण की अशी पोरं निर्माण झाली पाहिजे. आणि ताईनो तुमच्यात तर ताकद खूप आहे. त्या दिवशी संभाजी राजाला हलाल करून मारला आणि औरंग्या बोलला की अब कौन संभालेगा हिंदुओं का राज. त्यावेळेला हसला होता औरंग्या, कौन संभालेगा हिंदुओं का राज. एक सेवक बोलला संभालेगी कौन, राणी येसुबाई. येसुबाई ऐकलं तो औरंग्या हसला आणि बोलता झाला की एक औरत संभालेगी हिंदुओं का राज. हे कळालं येसुबाईला. येसुबाई संतापली, उठून उभी राहिली रणरागिनी, हातातली तलवार बाहेर आली, बोलते सांग त्या भडव्याला औरंग्याला जाऊन आमच्या हिंदूंच्या बायकांचे हात फक्त फुगड्या खेळायला तरबेज नाहीत, हिंदूंच्या बायकांच्या हातात फक्त बांगड्या नाहीत, याच हिंदूंच्या बायकांच्या हाताच्या वेळेला तलवारी समशेर येतील ना, तुझ्यासारख्या भडव्याच्या खंडोळ्या करायला माघार घेणार नाही. ही हिंदूंची रणरागिणी आहात. ही ताकद तुमच्यात आहे, ती दाखवायची आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट भाऊंचा आहे. सगळं असेल तसला आणि तसाच तुमचा सगळ्यांचा सपोर्ट भाऊंना असावा. हे मी एक कीर्तनकार म्हणून नाही, एक मी कट्टर हिंदुत्ववादी आहे म्हणून सांगतोय आणि थांबतो. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. तुकाराम 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 तुकाराम.